तर भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत अशी जहरी भाषेमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे। 2019 मध्ये जनतेने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलेलं असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत अनैसर्गिक युती करत सूर्याजी पिसाळाचं काम केलं होतं। आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला कोण जात नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय आणि ते वैफल्यग्रस्त बनलेत असं पडळकर म्हणाले। उद्धव ठाकरे हा सूर्याजी पिसाळाची औलाद आहे। 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केली। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का? हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। देवाभाव या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत की जी बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की दोन्ही भावांनी एकत्रित राहावं आणि महाराष्ट्राचं राजकारण करावं, ती स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण करण्याचं पुण्याचं काम हे खऱ्या अर्थानं देवाभावनं केलेलं आहे। आणि ह्यातून एक आता सिद्ध झालं की आम्ही घरं फोडत नाही तर आम्ही घरं जोडतो, पण काही लोक घरात लय त्रास होतो म्हणून देवाभावाकडं पळत येत असतात, पण आम्ही घरं फोडत नाही। हा एक संदेश या महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून दिला गेलेला आहे।